राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धक्का बसलाय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम वर शंका घेण्यात येत आहे। दरम्यान ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचा व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत ईव्हीएम हॅकिंगवर असणारे सर्व दावे फेटाळून लावत हे दावे बिनबुडाचे आणि निराधार असल्याचं सांगितलंय। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल विरोधक मान्य करायला तयार नाहीत। आता बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। दरम्यान महायुतीच्या ऐतिहासिक विजयामुळे ईव्हीएम वर शंका घेत मवियाच्या नेत्यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज करायला सुरुवात केली आहे। नेमकं काय प्रकरण आहे आणि कोणी कोणी हे अर्ज केले आहे, कोणत्या जिल्ह्यातून हे अर्ज येत आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मराठवाड्यातून आतापर्यंत फेरमतमोजणीसाठी 9 उमेदवारांनी अर्ज केले आहेत। यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधून 4, जालना, परभणी मधून प्रत्येकी 1, तर धाराशिव मधून 3 उमेदवारांनी पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केले आहेत। कोणत्या उमेदवारांनी अर्ज केले त्यांची यादी आपण पाहूया। संभाजीनगर मधून 4 जणांनी अर्ज केले आहेत। त्यात राजू शिंदे, ठाकरे शिवसेना औरंगाबाद पश्चिम, बाळासाहेब थोरात, ठाकरे सेना औरंगाबाद मध्य, नासिर सिद्दीकी MIM औरंगाबाद पूर्व, दिनेश परदेशी ठाकरे सेना वैजापूर, जालना आणि परभणी मधून प्रत्येकी 1 अर्ज करण्यात आला आहे। त्यात राजेश टोपे घनसावंगी मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून आहे। परभणी जिल्ह्यातून 1 अर्ज विजय भांबळे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जिंतूर विधानसभा मधून केला आहे। तर धाराशिव मधून 3 अर्ज करण्यात आले आहे। त्यात राहुल मोटे यांनी परंडा विधानसभा मतदारसंघातून अर्ज केला आहे। ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते। प्रवीण रणबागुल यांनी परंडा विधानसभा मधून अर्ज दाखल केला आहे। ते वंचितचे उमेदवार आहेत। धीरज पाटील यांनी तुळजापूर विधानसभा मधून अर्ज दाखल केला आहे। ते काँग्रेसचे उमेदवार आहेत। तर फेर मतमोजणीच्या अर्जासाठी बीड, लातूर, नांदेड, हिंगोली येथून एकही अर्ज आलेला नाही। तसेच काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हे ईव्हीएम बाबत अनेक दावे करत आहे। त्यातच सोशल मीडियावर ईव्हीएम हॅक होत असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हायरल व्हिडिओवर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय। तर व्हायरल व्हिडिओतील व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका।